आज आपण आलेलो आहोत केडगाव या मार्केटमध्ये. मेडिकल असोसिएशन दौंड तालुका सचिव राजाभाऊ आगुले आपल्याबरोबर आहेत. ऑल इंडिया केमिस्ट बंद त्यांनी उद्यासाठी पुकारलेला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा आणि बनावट औषधं बंद करा, यासाठी सरकारच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. त्या एल्गार निमित्त आपल्याबरोबर आज दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव राजाभाऊ आगुले 2 मिनिटं संधान चालतील. उद्या 20 मे 2026 वार बुधवार संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने बंद पुकारलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे कोरोना काळापासून ऑनलाईन औषध विक्री चालू आहे. कोरोना काळात सर्व मेडिकल असोसिएशनने त्याला मान्यता दिली होती. चला असू द्या, लोकांची गरज आहे, अडचणी आहेत, लोकांना बाहेर पडता येत नाही. पण त्यानंतरही सातत्याने ऑनलाईन औषध विक्री चालू राहिली. त्याचबरोबर त्याच्यात डिस्काउंटची भर पडली आणि तो डिस्काउंट अशा पद्धतीने द्यायला सुरुवात केली की त्यामध्ये डुप्लिकेट औषधाचाही वारेमाप वापर होऊ लागला आणि स्टँडर्ड औषधं प्लस डुप्लिकेट औषधं अशी मिक्स करून कस्टमरपर्यंत जायला लागली. त्याच्यामुळे कस्टमरचं म्हणजे पेशंटचंही आयुष्य धोक्यात यायला लागलं आणि त्याचा म्हणजे विपरीत परिणाम मेडिकल असोसिएशन किंवा रिटेल मेडिकलवर व्हायला लागला. कारण इकडे डिस्काउंट मिळतोय पण त्याच्या मागे ब्लॅकने औषधं, चुकीच्या पद्धतीची औषधं, डुप्लिकेट औषधं आपल्यापर्यंत येत आहेत. हे कस्टमरला समजत नाही. पण आता त्याच विरोधात आम्ही उद्या बंदचं आव्हान केलेलं आहे आणि सर्व मेडिकल असोसिएशन उद्या केमिस्ट असोसिएशन उद्या बंद ठेवणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन विक्रीबरोबर सर्व अनेक रिटेलर मेडिकलवाले आहेत, त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे हे फार मोठं संकट आहे. त्याचबरोबर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याही यामध्ये येऊन आपली औषधं त्यामध्ये घुसवत आहेत. त्याचाही विपरीत परिणाम आमच्या मेडिकल असोसिएशनवर, रिटेल मेडिकलवर होत आहे. त्यामुळे आम्ही उद्याचा बंद पुकारला आहे. यामध्ये जगन्नाथ अप्पा शिंदे हे आमचं नेतृत्व करत आहेत. त्याबरोबर पुणे जिल्ह्याचे सचिव अनिलजी बेलकर सर हे पण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने या बंदचं नेतृत्व करत आहेत आणि बंद अत्यंत चांगल्या पद्धतीने सक्सेस करून आमचं जी मागणी आहे ती शासनापर्यंत आम्हाला पोचवायची आहे. त्या निमित्ताने सर्व केमिस्ट असोसिएशनला आणि पूर्ण भारतातील केमिस्ट बंधूंना, त्याचबरोबर आमच्या दौंड तालुक्यातील केमिस्ट बंधूंना विनंती आहे की उद्या सर्वांनी यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होऊन आपला जी अडचण आहे ती शासनासमोर मांडण्यात सहकार्य करावे ही मी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो. आज आपल्याबरोबर दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव राजेंद्र वाघोले यांनी त्यांच्या मनातली खतखत आणि व्यावसायिक वेदना ह्या RJ न्यूजसाठी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि दौंड तालुक्याच्या वतीने देशव्यापी संपामध्ये सामील होण्यासाठी लाक्षणीय असं सर्व मेडिकल धारकांना आव्हानही केलं आहे. RJ न्यूज 27 मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके.